नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस सायन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स जे सेतू अभ्यासक्रम दिलेला आहे त्या संदर्भात सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 साठी ॲक्टिव्हिटी शीट 1 संदर्भात आपण सविस्तररित्या माहिती देत आहोत। ॲक्टिव्हिटी शीट 1 नंबरची आपण एक्सप्लेनेशन आणि सोडून देत आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या मित्रांना याची लिंक शेअर करावी, कारण का अशा पद्धतीच्या 1 ते 4 पर्यंत शीट आपण पूर्ण पाहिल्यानंतर आपणास एक चाचणी द्यावयाची आहे आणि ती चाचणी पूर्ण करण्यासाठी या 1 ते म्हणजे 1 पासून ते 4 पर्यंतच्या ज्या ॲक्टिव्हिटी शीट आहे त्या ॲक्टिव्हिटीज पूर्णतः जर केल्या आपण तर तुम्हाला याची जी काय टेस्ट आहे ती टेस्ट आपण व्यवस्थितरित्या सोडू शकाल आणि याच टेस्टचे मार्क पुढील वर्षी मार्क्स देण्यासाठी 10वीचे मार्क्स देण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे। तरी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक मात्र शेअर करायला मुळीच विसरू नका। चला आपण पाहूया ॲक्टिव्हिटी शीट 1 नंबरची ॲक्टिव्हिटी शीट आहे। ॲक्टिव्हिटी शीट फर्स्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 वर आहे। तर या ॲक्टिव्हिटी शीट मध्ये आपण साऊंड संदर्भात माहिती घेणार आहोत। तर काय काय आपणास इथं अभ्यासाचे पहा। लेट्स अंडरस्टँड साऊंड वेव्स, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, the human ear, audible sound, infrasound and ultrasound। अशा पद्धतीच्या या सगळ्या कन्सेप्ट आपणास यामध्ये परफेक्ट रित्या तयार करावयाच्या आहेत। ओके, मग याचा रेफरन्स काय आहे तर कोणते कन्सेप्ट, तरी एवढे कन्सेप्ट आपणास यामध्ये अभ्यासायचे आहेत। तर कशाच्या मदतीने तर वर्ग म्हणजे स्टँडर्ड 9th चॅप्टर 12th अँड स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टर मधल्या कन्सेप्ट आपणास इथं अभ्यासायचे आहेत, जेणेकरून की या कन्सेप्ट पुढे तुम्हाला 10वीला उपयोगाला आहेत, म्हणजे 10वीच्या वर्गामध्ये उपयोगाला आहेत आणि म्हणून आपणास 9th क्लासचा हा बेस इथं पाहायचा आहे। आता पाहूया टू एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ व्हेरियस साऊंड रिलेटेड कन्सेप्ट इन एव्हरीडे लाईफ अँड सॉल्व व्हेरियस रिलेटेड प्रॉब्लेम्स। ओके, म्हणजे कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स। ओके, त्यानंतर टू ड्रॉ द डायग्राम अँड सोनार स्टेशन अँड एक्सप्लेन इट। ओके, डायग्राम तयार करा सोनार स्टेशनची आणि एक्सप्लेन करायचे। टू एक्सप्लेन दी साऊंड रिलेटेड फंक्शन्स ऑफ ह्युमन इयर विथ द हेल्प ऑफ डायग्राम। एका डायग्रामच्या आधारे मानवी कानाचं एक्सप्लेनेशन आपणास इथं पाहायचं आहे। ओके, आता पुढे काय दिलंय तर साऊंड वेव्स आपण इथं पाहत आहोत। तर साऊंड वेव्स आपण कशाला म्हणतो? साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन इयर्स। कानामध्ये ऐकण्याची प्रक्रिया याची केली जाते। दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ वेव्स। वेव्हच्या स्वरूपामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते। अ मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपिगेशन ऑफ साऊंड वेव्स। साऊंड वेव्स जाण्यासाठी माध्यमाची गरज पडते। ओके, त्यानंतर साऊंड वेव्स एक कॉम्प्रेशन आणि रेरफेक्शन, म्हणजे हा कॉम्प्रेशन आणि हा मधला रेरफेक्शन आणि रेरफेक्शन अशा पद्धतीने एकानंतर एक कॉम्प्रेशन आणि रेरफेक्शनच्या फॉर्म मध्ये वेव्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते। हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ह्या वेव्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याला एका माध्यमाची गरज पडत असते। एक मीडियम असेल तरच ही वेव्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते आणि याचे जे काही छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स आपल्या मेन पोझिशनवर अशा स्वरूपामध्ये ते ऑसिलेशन करतात। आणखी एकदा सांगतो, हे जे काही पार्टिकल्स आहेत मीडियम पार्टिकल्स, वेव्ह ज्या दिशेला जात आहे त्या दिशेशी हे पॅरलल मध्ये व्हायब्रेशन करत असतात आणि पॅरलल मध्ये व्हायब्रेशन करत असल्यामुळे या वेव्हजला आपण लॉंगिट्युडिनल वेव्हज म्हणतो किंवा लॉंगिट्युडिनल व्हायब्रेशन असल्यामुळे आपण यांना लॉंगिट्युडिनल वेव्हज असे म्हणतो। मग यामध्ये एक लक्षात घ्या, तर इथं काय घडत असतं, चेंज इन डेन्सिटी, म्हणजे या ठिकाणची डेन्सिटी जास्त असते, या ठिकाणची डेन्सिटी कमी असते। ओके, ही डेन्सिटी कमी जास्त स्वरूपामध्ये जात असते आणि म्हणून ज्या ठिकाणी डेन्सिटी जास्त आहे त्या ठिकाणचा हा पार्ट आहे आणि कमी असणाऱ्या ठिकाणचा हा पार्ट आहे। म्हणजे वेव्हज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्रेशन अँड रेरफेक्शनच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत असते।
ओके, पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट अबाउट दिअर सेंट्रल मीन पोझिशन. मीन पोझिशनच्या भोवती ते ऑसिलेशन करत असतात आणि सच वेव्हज आर कॉल्ड ॲज लॉंगिट्युडनल वेव्हज. हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता पुढचा पॉईंट पाहूया आपण, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. साऊंडची व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी एक सूत्र आहे, दॅट इक्वेशन इज दी एन लॅम्बडा. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. आणि फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ हे सूत्राच्या आधारे आपण साऊंडची व्हेलॉसिटी आपण काढू शकतो. ओके, आणि म्हणून एक्झाम्पल ऑफ पॉइंट हायेस्ट डेन्सिटी अँड लोअर डेन्सिटी in unit time the velocity of sound wave is, and that one is the velocity of sound is equals to wavelength into frequency. Okay, and पुढचा पॉइंट आहे ऑडिएबल, इन्फ्रा अँड अल्ट्रा साऊंड. आणखी एकदा पहा, ऑडिएबल, इन्फ्रा अँड अल्ट्रा साऊंड. ऑडिएबल साऊंड म्हणजे या ठिकाणी ऑडिएबल साऊंड, इन्फ्रा साऊंड अँड अल्ट्रा साऊंड या कन्सेप्ट तुम्हाला इथं पाहायच्या आहेत. मग आता इथं ऑडिएबल कशाला म्हणतो आपण, तर ज्यांची फ्रिक्वेन्सी ही जनरली जर विचार केला आपण 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज या रेंजमध्ये असते. लिमिट्स ऑफ हिअरिंग ऑफ ह्युमन इयर इज 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज आहे. दिस इज द ह्युमन इयर कॅन हिअर द साऊंड फ्रिक्वेन्सीज इन दिस रेंज. या रेंजमध्ये आपण ऐकू शकतो आणि म्हणूनच याला ऑडिएबल साऊंड असं म्हटलं जातं. यापेक्षा कमीचाही साऊंड ऐकू शकत नाही आणि यापेक्षा जास्तही साऊंड आपण ऐकू शकत नाहीत. ओके, आवर इयर्स कॅन नॉट हिअर द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सीज लोअर दॅन 20 हर्ट्ज अँड हायर दॅन 20,000 हर्ट्ज म्हणजेच 20 किलो हर्ट्ज आहे. ओके, तर याला आपण काय म्हणतो, ऑडिएबल साऊंड यूज म्हणतो. दीज आर कॉल्ड ॲज ऑडिएबल साऊंड. आता पाहूया आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. म्हणजे ही घड्याळ आहे, इथून साऊंड वेव्ज इथं निघतात, अशा इथं इन्सिडेंट होतात आणि इथून ते रिफ्लेक्ट होऊन इकडे येतात. म्हणजे इन्सिडंट अँगल दिस इज द θ1 अँड रिफ्लेक्टेड अँगल दिस इज द θ2. इन्सिडंट अँगल इज इक्वल्स टू द रिफ्लेक्टेड अँगल. ओके, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू द अँगल ऑफ इन्सिडन्स मीन्स दिस इज द θ1 इज इक्वल्स टू θ2. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल्स टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. ओके, आणि म्हणून इको and echo is the repetition of original sound because of reflection by some surface. या पद्धतीने इथे इन्सिडेंट केला, इथून ते वापस निघाला. ओके, रिव्हर्बरेशन. साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम वॉल्स अँड रूफ ऑफ द रूम मल्टिपल टाइम. म्हणजे समजा अशा प्रकारची रूम आहे, तर इथं एखादा गायन करणारा असेल, याच्याकडे निघणारा आवाज इथे जातो, इथे जातो, इथे जातो आणि इथून रिफ्लेक्ट होऊन असा मध्ये येतो. आणि समजा एखादा लिस्नर इथं असेल, तर इथून येणारा डायरेक्ट साऊंड आणि मल्टिपल रिफ्लेक्शन इथं ऐकायला येऊन त्याला एक रिव्हर्बरेशन ही कन्सेप्ट ऐकायला येत असते. दिस कॉजेस अ सिंगल साऊंड टू हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्बरेशन. त्याला आपण रिव्हर्बरेशन असे म्हणत असतो. पुढचा सोनार टर्म आहे. सोनार म्हणजे काय, तर हा एक लॉंग फॉर्म आहे. सोनार इज द शॉर्ट फॉर्म ऑफ साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. SO म्हणजे साऊंड, SO साऊंड मधला SO. ओके, N म्हणजे नेव्हिगेशन NA अँड रेंजिंग दिस इज दी R. तर अशा पद्धतीचा हा आहे. मग इथं काय केलेलं असतं, हा ट्रान्समीटर आहे आणि हा रिसिव्हर आहे. इथून एक सिग्नल इथं जमिनीकडे अर्थकडे पाठवले जातात पाण्यामध्ये. हा समजा निळं जे दिसत आहे तुम्हाला, तर हे आहे पाणी आणि हे जमिनीचा पृष्ठभाग आहे. ओके, तर इथून समुद्रामधून एखादी खालून जर एखादी वस्तू जात असेल, पाणीबुडी जात असेल किंवा एखादा व्हेल फिश वगैरे जात असेल, शार्क फिश जात असेल भला मोठा, तर त्याचा वेग काढण्यासाठी, समुद्राची खोली काढण्यासाठी किंवा समुद्रामध्ये एखाद्या ठिकाणचा असा जो उंच सखल भाग असतो, जसं जमिनीवर सुद्धा खोल नद्या दर्या वगैरे असतात, दर्या असतात, पर्वत असतात, तशा पद्धतीने समुद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या पर्वत आणि दर्या असतात आणि यांची खोली डिटरमाइन करण्यासाठी, मोजण्यासाठी याचा उपयोग केलेला असतो. आणि म्हणून द डायरेक्शन, डिस्टन्स, स्पीड ऑफ अन अंडर वॉटर ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. सोनार हॅज ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. इथं एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. ओके, अशा पद्धतीने ते बोटीला फिट केलेले असतात. ओके, आणि म्हणून इथून जितक्या वेळामध्ये साऊंड इथं पोहोचतो आणि परत इथे येतो, म्हणजे साऊंड जाऊन परत इथं येण्यासाठी, इथून निघून इथं परत पोहोचण्यासाठी त्याला जो काही वेळ लागतो त्या वेळेनुसार समुद्राची खोली मोजली जाते.
ओके, दीज वेव्स ट्रॅव्हल थ्रू दी वॉटर, स्ट्राईक अंडर वॉटर ऑब्जेक्ट. इथं जो काही असेल त्यावर ते स्ट्राईक होतात, आदळतात आणि आदळून ते परत येतात. गेट रिफ्लेक्टेड बाय देम. द रिफ्लेक्टेड वेव्स रिसिव्ह्ड बाय द रिसिव्हर ऑन शिप. इथं जो काही रिसिव्हर असतो तो रिफ्लेक्टेड वेव्स रिसिव्हरकडे रिसिव्ह केल्या जातात आणि एक आपणास एक रिसिव्ह केल्यानंतर किती वेळानंतर आल्या त्यावरून आपण ते डिटरमाइन करू शकतो डेप्थ. रिसिव्हर कन्वर्ट्स दी अल्ट्रासॉनिक साऊंड इनटू दी इलेक्ट्रिकल सिग्नल अँड दीज सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्रिटेड. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. टाइम डिफरन्स बिटवीन द ट्रान्समिशन अँड रिसिप्शन इज नोटेड. हा महत्वाचा पॉईंट आहे. टाइम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन म्हणजे इथून सोडत असतानाचा वेळ आणि इथं पोहोचल्यानंतरचा वेळ, या दोघांमधला डिफरन्स घेतला जातो. आणि मग जाण्यासाठी जाऊन इथं येण्यासाठी जर वेळ 6 मिनिट लागला असेल तर फक्त जाण्यासाठी किती, तर डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 म्हणजेच 3 सेकंड. तर 3 सेकंद, तर एका सेकंदामध्ये साऊंड पाण्यामध्ये किती अंतर कापू शकतो समुद्रातील पाण्यामध्ये, त्यावरून 3 सेकंदामध्ये तो किती अंतर कापला असेल त्यावरून त्याची डेप्थ काढली जाते. आणि पुन्हा नंतर जाण्याचा पाथ काढला जातो आणि पुन्हा इथून लंब टाकून याची पूर्ण हाईट तिथे काढला जातो पायथागोरस प्रमेयानुसार. मग दिस टाइम अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड गिव्स द डिस्टन्स फ्रॉम द शिप ऑफ ऑब्जेक्ट विच रिफ्लेक्ट्स दी वेव्स. ज्यापासून रिफ्लेक्ट झाला तिथपासूनचं अंतर काढलं जातं. सोनार इज यूज टू डिटरमाइन द डेप्थ ऑफ सी. सोनार इज ऑल्सो यूज्ड टू सर्च अंडर वॉटर हिल्स. जे की तुम्हाला आता सांगितलं, अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, सबमराईन्स, आईसबर्ग्स अँड सनकेन शिप्स. तर या सर्व बाबी डिटरमाइन करण्यासाठी आपणास त्याचा वापर केला जातो. सबमराईन्स म्हणजे पाणबुड्या असतील, दर्या असतील, टेकड्या असतील. ओके, समुद्रामध्ये जर एखादा बर्फाचा तुकडा असेल मोठा लट, त्या जहाजाला सुद्धा तोडू शकतो, फोडू शकतो. तर अशा सर्व बाबीचा वेग काढण्यासाठी, अंतर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. आता पुढचा बाब आहे ह्युमन इयर. तर द इयर इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा जर कोणता भाग एखादा घटक असेल तर तो म्हणजे आपला मानवी कान आहे. वी हिअर द साऊंड बिकॉज ऑफ आवर इयर्स. आपल्या कानाने आपण ध्वनी ऐकू शकतो या पद्धतीने. वेन साऊंड वेव्स, इथून येणाऱ्या साऊंड वेव्स इथे इन्सिडेंट होतात आणि इथं जो पडदा असतो ना, त्या पडद्याकडनं, हा इथे पडदा असतो आणि पडद्याकडनं काय केलं जातं, साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं. आणि म्हणून इयर ड्रमच्या स्वरूपामध्ये पुढे नंतर सिग्नल्स पाठवले जातात. ओके, कॉक्लिया असेल, स्टॅप्स असेल, सेमी सर्क्युलर कॅनल आहे, चेन. तसा पाहता कानाचे 3 प्रकार पडतात. एक्सटर्नल, मिडल अँड इनर. अशा पद्धतीने कानाचे 3 पार पडतात. एक आउटर इयर आहे, एक मिडल इयर आहे. हे मिडल इयर, हा पहा, हा आउटर इयर, त्यानंतर हा मिडल इयर आणि त्यानंतर हा इनर इयर आहे. ओके, आणि या सर्वामुळे आपल्या कानामध्ये ऐकण्याची प्रक्रिया घडत असते. आणि म्हणून फॉल्स पहा, वेन साऊंड वेव्स फॉल्स ऑन द इयर ड्रम. हा जो इयर ड्रम आहे ना, हा इयर ड्रम, इथला इयर ड्रम यावर पडतात. दीज व्हायब्रेशन्स आर कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल सिग्नल्स. इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट केले जातात. विच ट्रॅव्हल टू दी ब्रेन थ्रू दी नर्व्स. नर्व्सद्वारे ते पाठवले जातात. इयर कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 पार्ट्स. आउटर इयर, दिस इज द आउटर इयर. मिडल इयर, दिस इज द मिडल इयर. इनर इयर, दिस इज द इनर इयर. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया आपल्या कानामध्ये घडत असते. आता पाहूया आपण यामध्ये विचारले जाणारे काही प्रश्न. ओके, प्रश्न काय आहे आपला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन साऊंड वेव्स अँड वेव्स रायझिंग इन वॉटर. पाण्याच्या पृष्ठभागावर असणाऱ्या वेव्स आणि बिटवीन दी साऊंड वेव्स. साऊंड वेव्स म्हणजे ध्वनी तरंग आणि पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे तरंग यातील फरक तुम्हाला विचारलेला आहे. तर याचं उत्तर तुम्हाला देतो. वॉटर वेव्स आर ऍक्च्युअली अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ द टाइप्स. द वॉटर मॉलिक्युल्स ट्रॅव्हल इन बोथ द डायरेक्शन. वॉटर वेव्स, आणखी एकदा पहा, वॉटर वेव्स आर ऍक्च्युअली कॉम्बिनेशन ऑफ बोथ टाइप. दोन्ही टाइपचं त्यामध्ये कॉम्बिनेशन असतं. द वॉटर मॉलिक्युल्स ट्रॅव्हल इन बोथ डायरेक्शन रिझल्टिंग इन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये द मेन डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्स आर इन किलोहर्ट्ज. वॉटर वेव्स आर ऑफ कोर्स मच स्लोअर. वॉटर वेव्स ह्या पूर्णतः स्लोअर असतात आणि म्हणून त्यावर वॉटर मोलिक्युल्स ट्रॅव्हल इन बोथ डायरेक्शन रिझल्टिंग दी सर्क्युलर मोशन. द मेन डिफरन्स इज फ्रिक्वेन्सी असेल साऊंड वेव्स. ओके, मेन डिफरन्स इज द फ्रिक्वेन्सी. ओके, साऊंड वेव्स आर इन किलोहर्ट्ज. किलोहर्ट्ज मध्ये साऊंड वेव्स मोजल्या जातात. वॉटर वेव्स आर ऑफ कोर्स ऑफ मच स्लोअर आणि त्या खूप कमी स्वरूपामध्ये असतात.
त्यानंतरचा गिव्ह एनी 2 नोन एक्झाम्पल्स ऑफ साऊंड रिफ्लेक्शन. साऊंड रिफ्लेक्शनचे काही माहिती असणारे उदाहरण तुम्हाला इथे विचारलेले आहेत. तर आपण इथं पाहूया. एक आहे रिफ्लेक्शन, साऊंड रिफ्लेक्शनचं. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड इज यूज्ड टू मेजर द डिस्टन्स अँड स्पीड ऑफ अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स. दिस मेथड इज नोन ॲज सोनार. ही एक एक्झाम्पल झालं. आणि दुसरं, वर्किंग ऑफ स्टेथोस्कोप इज ऑल्सो बेस्ड ऑन द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. स्टेथोस्कोप, डॉक्टर जे आपल्याला स्टेथोस्कोप लावून जे चेक करतात आपणास, ते सुद्धा उदाहरण येतं. इन स्टेथोस्कोप्स द साऊंड ऑफ पेशंट्स हार्टबीट रिचेस टू द डॉक्टर्स इयर बाय मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. म्हणजे स्टेथोस्कोपमध्ये सुद्धा हा प्रकार असतो रिफ्लेक्शनचा. आणि म्हणून ते आपल्या म्हणजे डॉक्टरच्या कानापर्यंत त्या पेशंटच्या हृदयाचे ठोके पोहोचत असतात. हे 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न आहे प्रॅक्टिससाठी दिलेला. कोणता आहे तिसरा प्रश्न? यू मस्ट हॅव ऑब्झर्व द इंटेरियर ऑफ सिनेमा हॉल. व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन टू रेड्यूस रिव्हर्बरेशन. तिथं काय केलं जातं, त्या काय म्हणजे सिनेमा हॉलमध्ये ऍक्च्युअली काय असतं? द रूफ अँड वॉल्स ऑफ द ऑडिटोरियम ऑर सिनेमा हॉल आर जनरली कवर्ड विथ साऊंड ॲब्सॉर्बंट मटेरियल्स लाईक draperies and then compressed fiber board to reduce the reverberation. तर रिव्हर्बरेशन रिड्यूस करण्यासाठी या सर्व बाबींचा त्यामध्ये उपयोग केला जात असतो. किंवा शेतीमध्ये जे तणीस असतं ना, तांदळाचं तणीस असेल किंवा कपडे असतील, म्हणजे मऊ असणारे जे घटक असतात ते घटक त्या भिंतीवर बसवले जातात अशा पद्धतीने. किंवा कार्पेट, खाली जे फ्लोअर असतो त्या फ्लोअरला कार्पेट वगैरे अंतरलं जातं. छताला कपड्याची डिझायनिंग केलेली असते. हे त्यानंतर चौथा पॉइंट, राईट एनी 3 युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडचे कोणतेही 3 युजेस सांगा. इट इज यूज टू गेट द इमेज ऑफ हर्ट, है ना. इट इज यूज्ड टू गेट इमेज ऑफ हर्ट. इट इज कॉल्ड ॲज इकोकार्डिओग्राफी. आपलं जे हर्ट वर्किंग कशा पद्धतीने करतं त्याचा इमेज तयार करण्यासाठी उपयोग केला जातो, त्याला आपण इकोकार्डिओग्राफी म्हणतो. इट इज यूज टू क्लीन हार्ड टू रीच द पार्ट्स ऑफ डिफरंट मशीन पार्ट्स. पहा, इट इज यूज टू क्लीन द हार्ड. ओके. त्यानंतर पुढचा पार्ट, इट इज यूज टू डिटेक्ट द फ्लॉज इन एनी मेटल ऑब्जेक्ट. फ्लॉज म्हणजे चीर, भेगा वगैरे काढण्यासाठी, मोजण्यासाठी किंवा कुठं पडली का शोधण्यासाठी. इट इज यूज टू ब्रेक स्टोन्ड इन गाल ब्लॅडर. गाल ब्लॅडर म्हणजे एक लक्षात आहे, ब्रेक स्टोन्ड किंवा किडनीमध्ये किडनी स्टोन ब्रेक करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जात असतो. त्यानंतर इट इज युज्ड फॉर अल्ट्रासोनोग्राफी प्रोसेस. आपल्या शरीराची सोनोग्राफी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. इट इज यूज टू मेजर द डिस्टन्स ऑफ सीबेड फ्रॉम सरफेस बाय सोनार. सीबेड म्हणजे समुद्राचा तळ, त्याची खोली मोजण्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज इको रेंजिंग. त्याला आपण इको रेंजिंग असे म्हणतो. त्या सर्व बाबीसाठी सोनोग्राफीचा वापर केला जात असतो. आता पुढचा पॉइंट आहे आपला क्वेश्चन नंबर 5. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द सोनोग्राफी टेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. इंटरनेटच्या मदतीने आपण सोनोग्राफी टेक्नॉलॉजीच्या संदर्भात माहिती द्या म्हटलं. तर काही पॉइंट आहे, तो पॉइंट आपण सविस्तर पाहूया. अँड अल्ट्रासाउंड कॅन uses high frequency sound waves to create images of the inside of the body. आपल्या बॉडीमध्ये जे काही असेल त्याची इमेज तयार करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जात असते. म्हणजे पोटाच्या आत जर एखादी गाठ असेल तर त्या गाठीची साईज असेल पूर्ण डिटेक्ट करण्यासाठी आणि पूर्ण त्याची इमेज तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. इट इज सुटेबल फॉर यूज ड्युरिंग प्रेग्नन्सी, है ना. प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणेच्या वेळेस सोनोग्राफी करण्यासाठी गर्भ कसा वाढत आहे, त्याचा आकार किती आहे, त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का, या सर्व बाबीचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अल्ट्रासाउंड स्कॅन्स सोनोग्राफी आर सेफ बिकॉज दे यूज द साऊंड वेव्स ऑर इकोज टू मेक अन इमेज इन्स्टेड ऑफ रेडिएशन. पहा, अल्ट्रासाउंड स्कॅन्स और सोनोग्राफी आर सेफ बिकॉज दे यूज साऊंड वेव्स और इकोज टू मेक अन इमेज तयार करण्यासाठी अँड इन्स्टेड ऑफ रेडिएशनच्या ऐवजी या वेव्हच्या आधारे आपल्या शरीरामध्ये, आपल्या पोटामध्ये जर एखादी इमेज वगैरे तयार झालेली असेल त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी त्याचा उपयोग केलेला असतो. तर अशा स्वरूपामध्ये आपण ही जी काही
इथं जे तुम्हाला सांगितलेला जो बीट आहे आणि तो म्हणजेच ऍक्टिव्हिटी शीट जी आहे ती ऍक्टिव्हिटी शीट 1 नंबरची ऍक्टिव्हिटी आपण पूर्णतः पाहिलेली आहे. लागलीच आपण ऍक्टिव्हिटी 2 नंबरमध्ये आपण लागलीच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो, बाय बाय. जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना याची लिंक मात्र पोहोचवायला आपण मुळीच विसरू नका. लागलीच भेटूया आपण ऍक्टिव्हिटी शीट 2 नंबरमध्ये, त्यानंतर 3 नंबरमध्ये, त्यानंतर 4 नंबरमध्ये आणि पुन्हा टेस्ट आपण याची पाहणार आहोत. ओके, तर यासाठी इथंच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो, बाय बाय. थँक्यू, टेक केअर.